आपल्या स्वतःच्या घरापासून आपल्या गावापासून 400 किलोमीटर दूर आपले स्वप्न पूर्ण करायकरता मी नागपूरला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. पण जेव्हा पहिल्यांदा मेसचं जेवणाचं घास खाल्ला तेव्हा डायरेक्ट डोळ्यामधून रडू आलं. घर काय हे शेवटी मला कळालं. तर नमस्कार मंडळी, माझं नाव विठ्ठल वेले, म्हणजेच तुमचा गावठी व्लॉगर. आज घरापासून 400 किलोमीटर दूर आले म्हणून थोडा आवाजामध्ये बदलले. नेमकी आज आपली तयारी चालू होती नागपूरला जायकरता. तेवढ्यात माहिती आहे घरी पाणी सुरू झाला. आपल्या चिखला पाण्याच्या रस्त्याने मी मस्तपैकी निघालो देवघरच्या करता, कारण की मला आज ट्रॅव्हलचे तिकीट बुक करायचे होते. स्वतः करता काहीतरी सामान घ्यायचे होते, त्यामुळे मस्तपैकी लवकर देवघरच्या मध्ये गेलो, तिकीट वगैरे बुक केलं आणि नंतर आपल्या ट्रॅव्हल्समध्ये बसून निघालो नागपूरला. जाते वेळेस तर आमच्या तोंडावर एवढी खुशी होती की कॉलेज गेल्यावर काय होणार आहे काय नाही. खरं राव, जे मुलं बाहेर शिकण्याकरता जातात त्यांना घराचं महत्त्व समजतं आणि आम्हाला आज समजणार आहे असं आम्हाला वाटत होतं. आणि आजपर्यंत आमच्या तिघातलंही कोणी बाहेर नव्हतं गेलं. नेमकं आम्ही आज तिघंही बाहेर चाललो होतो घरापासून 400 किलोमीटर दूर. हा एक्सपिरियन्स आमच्या तिघाकरताही नवा होता. आणि आम्ही माहिती आहे का संध्याकाळी मस्तपैकी ट्रॅव्हल्समध्ये बसून सकाळी एक आपल्या काकाच्या घरी पोहोचलो होतो नागपूरला. आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बसलो होतो कॅरम खेळण्याकरता. काही करमतच नव्हतं, म्हणलं तेवढं कॅरम खेळून घेऊ आपण. थोडं वेळ कॅरम खेळल्यानंतर आम्ही निघालो होतो डीमार्टला. आणि आजच आम्ही आमच्या राहण्याकरता रूम पण बघून घेतली होती. डीमार्टला आम्हाला की करमत नव्हतं म्हणून आम्ही फिरायला आलो होतो. आता जो ट्रॉली घेऊन समोर चाललाय तो आहे नागपूरच्या काकाचा मुलगा, त्याचं नाव आहे समर्थ. आणि हा जो आमच्या सोबत आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला थोडंफार करमतंय. डीमार्टमध्ये गेलो, इथं मस्तपैकी थोडीफार शॉपिंग करून घेतली आणि त्यानंतर निघायचं होतं आम्हाला घरी म्हणजे आपल्या रूमवर पोहोचलो. इथं बघा तुम्ही, ही आमची 1 रूम. 1 रूममध्ये एक किचन आणि एक हॉल आहे. आणि याच रूममध्ये आता आम्हाला आमचा फॅन फिट करायचा आहे. चला तर आम्ही आता आमचा फॅन फिट करून घेतोय आणि भेटू आपण अशाच ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे नक्की कमेंटमध्ये सांगा.